पावसाळा सुरू होताच विविध आजार वर डोके काढतात। पावसाळ्यामध्ये माणसाप्रमाणे कुत्र्यांना देखील निरनिराळे आजार होत असतात। यातच आता विविध प्रजातींची कुत्रे पाळणारे हौशी आपल्याला दिसून येतात। मात्र यामधील अशा अनेक प्रजातींची कुत्रे आहेत ज्यांना पावसाळ्यामध्ये त्वचेचे आजार अधिक प्रमाणात उद्भवत असतात। तर हे आजार उद्भवू नयेत यासाठी काय घेतली पाहिजे काळजी, पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। पावसाळ्यामध्ये विशेषतः करून ज्यावेळेस बाहेर आणि घरामध्ये देखील ह्युमिडिटी ही वाढलेली असते पाऊस सुरू झाल्यामुळे, अशा काळामध्ये स्किन इन्फेक्शन होणं हे साहजिक असतं। यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरतात। यामध्ये आपल्या हाऊसिंग प्रॅक्टिसेसमध्ये ज्या प्रकारे आपण आपल्या डॉग्सला घरामध्ये ठेवतो आहोत, आजकाल आपण पुष्कळ ठिकाणी बघतो की घर बंद असतं, या घरामध्ये फक्त AC कूलर सुरू असतं, यामुळे घरातलं ह्युमिडिटीचं प्रमाण वाढतं। यामुळे देखील बऱ्याचदा ह्युमिड क्लायमेट घरामध्ये झाल्यामुळे स्किनचे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता जास्त असते। त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये संसर्गाचं प्रमाण हे वाढलेलं असतं। अशा दिवसांमध्ये आपण ज्यावेळेस डॉग वॉकिंगला वगैरे घेऊन जातो त्यावेळेस त्यांच्या पायाच्या संपर्कामध्ये येऊन किंवा ज्यावेळेस ते स्निफिंग करतात अशा वेळेस संपर्कामध्ये येऊन जंतू त्यांच्या शरीरावरती चढून स्किन इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं। तसेच काही ठिकाणी आपण पाहतो की पाणी साठलेलं असतं किंवा नदीच्या ठिकाणी वगैरे डॉग्सला स्विमिंगसाठी सोडलेलं देखील आपण पाहतो। अशा ठिकाणी देखील स्विमिंग वगैरे करताना जे वाहत आलेलं पाणी असतं त्यातल्या दूषित जे झालेलं पाणी असतं यामुळे देखील स्किनचे इन्फेक्शन हे सुरू होतात। मग हे कमी करण्यासाठी आपल्याला वेळीच आपल्या श्वानांची काळजी घेणं गरजेचं आहे। लॅब्राडॉरसाठी मी विशेष करून सर्वांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपल्याकडे लॅब्राडॉरसारखी प्रजाती आहे घरामध्ये त्यावेळेस त्यांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रेग्युलरली तुम्ही त्यांना नीट ड्रायअप करत चला। त्याचप्रकारे पाऊस सुरू असेल आणि डॉग वॉक करणे जर गरजेचे असेल तर अशा वेळेस त्यांना आज डॉगसाठी रेनकोट देखील मिळतात। या प्रकारचे रेनकोट घालून आपण त्यांना बाहेर न्या, जेणेकरून त्यांची स्किन जी आहे ती ओली होणार नाही लवकर आणि त्यांना त्याचा त्रास होणार नाही। त्याचप्रकारे बाहेरच्या दूषित पाण्याच्या किंवा दूषित जागेच्या संपर्कामध्ये आपला लॅब्राडॉर येऊ नका, या प्रकारची काळजी घ्या। निश्चितच आपल्याला फायदा होईल याचा। न्यूज 18 लोकलसाठी बीडहून रोहित देशपांडे।